पाहण्यासाठी बालाजी न्यूज। लहानपणापासून मी साहेबांचं नाव ऐकत आली आहे। आमच्या घरचे आई वडील, नातेवाईक, आजी आजोबा सगळेच बोलतात ते आपल्या घरातलेच आहेत। पूर्वी सोलापूर हे खेडं होतं, आता ते शहर बनत चालले। ते फक्त साहेबांमुळेच उद्योगधंदे, हॉस्पिटल्स, शिक्षणाच्या सोयी इत्यादी उपलब्ध झाला। मुंबई पुण्यास तोडीस तोड असे सोलापूर डेव्हलप झालेले आहे। मी जशी जशी मोठी होत गेले तसं मी सोलापूरलाही मोठं होताना पाहिले। माझ्या आयुष्यातलं पहिलं मत मी त्यांनाच देणार ज्यांनी आम्हा सोलापूरकरांचं आयुष्य घडवलेलं। आमच्या घरातल्या माणसाला, आमच्या साहेबांना यावेळी एकच करा, साहेबांना परत बोलवा। सोलापूरला हवा मायेचा हात, चला देऊया साहेबांना साथ। शिंदे साहेब बारी, शिंदे साहेब बारी। 5 वर्षांचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा विकास घडवा। सोलापूर लोकसभा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन नगर येथे सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा झाली। व्यासपीठावर अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, जगदेवी नवले, एजाज बागवान सह मान्यवर उपस्थित होते। त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी अनेक खोटी आश्वासने दिली। पेट्रोल व गॅसची दरवाढ केली। निवडणुकीपूर्वी लोकांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये टाकण्यात येणार आहे, परंतु 5 वर्षात मोदी सरकार संपूर्ण अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले। अनेक बिडी कामगारांच्या पगारी बंद आहेत। आठवडा मजुरी काँग्रेसच्या काळात असं कधी झालेलं का? आठवडा मजुरी का बंद होती? कोण जबाबदार? भाजप सरकार। तुमचं रॉकेल बंद झालं। सिलेंडर गॅस टाकी आमच्या वेळी 400 रुपये आणि तुम्ही बोंब करायचा, आता 950 रुपये झाले आणि तरी तुम्ही कमळ म्हणजे काम करायला नाही आणि इतर वेळेस कमळाबाई आहे। कोण जबाबदार? मोदी सरकार। आज यंत्रमा कारखाने दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असतात, एकेकाळी 8 वाजेपर्यंत चालू असायचे। परवा मी गड्डा कारखान्यात गेली, ते म्हणाले ताई आम्ही आमचे 50% कामगार कमी केले। कशामुळे? जीएसटी मुळे। कोण आहे जबाबदार? मोदी सरकार। आणि या परत जा त्यांच्या मागे महाराज 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 आणि मग या आमच्याकडे। आता असं करू नका। ते परत मला तर काय लोक माहिती आहे की जे खिशात लिंबू घेऊन फिरतात की काय जादू झालं आमच्यावर की आम्ही मोदी मोदी अजून करतोय। खास करून युवकांना, ज्या विद्यापीठात तुम्ही जाता, ज्या वालचाल, WIT, हिराचंद नेमचंद, संगमेश्वर मध्ये तुम्ही जाता, ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुमच्या ज्या हातात सर्टिफिकेट येतं ते सोलापूर विद्यापीठाचं असतं, ते शिंदे साहेबांनी आणलं। आज सोलापूर विद्यापीठ इथे नसती तर तुम्हाला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला जावं लागलं। आज रस्ता, हा मुख्य रस्ता कोणी केला? काँग्रेसने केला, शिंदे साहेबांनी केला। आज सोलापूर पुणा रस्ता, सोलापूर कर्नाटक, सोलापूर हैदराबाद रस्ता कोणी केला? शिंदे साहेबांनी केला। आणि ह्या लोकांनी 5 वर्षात काय केलं? एक ते रंगभवन चौक, त्याच्याच गुण खात्यात सारखं रंगभवन चौक वायफाय। आता वायफाय हायफाय का लोकांचं पोट भरणार आहे? अरे तुम्हाला खरंच स्मार्ट सिटी करायचं होतं ना, इकडे सुनील नगर मल्लिकार्जुन नगरला यायला पाहिजे होतं स्मार्ट सिटी करायला। तिकडेच अडकले, जिथे ऑलरेडी चांगलं तिकडे चांगलं करता। त्यावेळी सुशीलकुमार शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर मतदारसंघातील उमेदवार एक जण जातीवर तर एक जण धर्मावर निवडणूक लढवत आहे। या जाती धर्मामुळे विकासाचे मुद्दे गायबच झालेत। मोदी हुकुमशहा असून ते हिटलर बनू पाहत असल्याचे टीकास्त्र सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी सोडले। एकीकडे पंतप्रधान इथं हुकुमशहा बनण्याचं काम चालू आहे आणि दुसरीकडे आम्ही लोकशाही टिकवण्याचं काम करतो। पंतप्रधानांनी एका रात्रीमध्ये नोटबंदी केली, कॅबिनेटचा सल्ला घेतला नाही, रिझर्व्ह बँकेचा सल्ला घेतला नाही आणि एका रात्री सांगून टाकलं की उद्यापासून ये 1000 की नोट और 500 नोट कागज बन जाएगी। दूसरी गोष्ट
CBIचे डायरेक्टर, ज्यांना या 4 लोकांची सही लागते अपॉइंटमेंट करत असताना, मंत्रिमंडळातले पंतप्रधानासह 3 जण, ज्याच्यामध्ये अर्थमंत्री असतो, गृहमंत्री असतो आणि प्रधानमंत्री असतो, आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाचाही नेता असतो. पण या सगळ्यांची संमती न घेता त्यांची अनाउन्समेंट त्यांनी करून टाकली, आम्ही अपॉइंटमेंट करतो. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण केलं तेव्हा प्रधानमंत्र्यांवर चपराक बसली. ते हुकुमशहा बनण्याचा प्रयत्न करतात. जे काय असेल ते मी म्हणेन ते माझी सत्ता असली पाहिजे, पण ह्या देशामध्ये अशा गोष्टी चालू शकणार नाही. म्हणून तुमच्यावर आता ही जबाबदारी आहे की उद्या येणाऱ्या 18 तारखेला आपल्याला लोकशाही टिकवायची आहे, आणि त्या लोकशाहीमध्ये आपल्याला खंबीरपणाने सर्वधर्म समभाव टिकवायचा. आणि हा सर्वधर्म समभाव आपल्या सोलापूरचे सगळे जे 4 हुतात्मे, ज्यांनी देशाकरता आपलं सर्वस्व अर्पण केलं, ते मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, शिंदे, सारडा, एकमेकांची कुठे जात एकत्रित आहे का? या सभेस मल्लिकार्जुन नगर, संगमेश्वर नगर, सुनील नगर भागातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.